हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहेत व्हेज मोमोज। अगदी सोपी रेसिपी आहे। मार्केटमध्ये मोमोज मिळतात तर ते इतके कॉस्टली असतात, तर आपण जर घरी बनवले तर हे मोमोज बनवायला खूप कमी इन्ग्रेडियंट लागतात। तर चला आज आपण मोमोजची रेसिपी बघूया। फक्त 3 इन्ग्रेडियंटपासून मोमोज बनवले जातात। तर या ठिकाणी मी पत्ताकोबी घेतले आहे, गाजर आणि हिरवी मिरची घेतली आहे। मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे। तर पत्ताकोबी आणि गाजर आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, नंतर थोडे कट करून घ्यायचे, बारीक पत्ताकोबी कापून घ्यायची, गाजरसुद्धा कापून घ्यायचं किंवा तुम्ही खिसणीवर खिसलं तरी चालतं। तर मी या ठिकाणी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे, थोडंसं जाडसर दळून घ्यायचं। आपलं आता मोमोजची मधली स्टफिंग बनवत आहे, तर मी या ठिकाणी थोडंसं तेल घातलेलं आहे। नंतर त्यात हिरवी मिरची थोडीशी झाल्यानंतर पत्ताकोबी आणि गाजर टाकून एक वाफ काढून घ्यायची। साधारण 2 ते 3 मिनिटात आपलं स्टफिंग रेडी असतं। नंतर आपण स्टफिंग थंड होऊ देऊ। त्यानंतर आपण मोमोजची पीठ भिजवून घेऊ। मोमोजसाठी लागणारं चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता या ठिकाणी मी 10 ते 15 मोमोज बनवणार इतके सामान घेतलेलं आहे। तर 1 वाटी मी मैदा घेतला आहे। त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि कणिक आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। कणिक भिजवल्यानंतर साधारण 10 ते 15 मिनिटं पीठ झाकून ठेवायचं। त्यानंतर मी कणिक घेतला आहे, छोटासा उंडा घ्यायचा आहे। आपण मीडियम साईजचा मोमोज बनवणार आहे, तर मी छोटासाच उंडा घेतलेला आहे आणि बारीक पुरी लाटून घ्यायची, जितकी बारीक होईल तितकी। मी तुम्हाला आता मोमोज कशा पद्धतीने भरायचे ते दाखवत आहे, व्हिडिओमध्ये बघू शकता। मार्केटमध्ये मोमोज इझिली अवेलेबल आहे, पण ते जे इन्ग्रेडियंट यूज करता किंवा हायजेनिक नसता। तर आपण घरीच बनवले पाहिजे मोमोज ॲक्च्युअली, कारण मोमोज बनवणं काही कठीण गोष्ट नाही आहे, खूप सोपी पद्धत आहे, फक्त थोडा टाईम जास्त लागतो। तर तुम्ही नक्की करून बघा हे मोमोज 3-4 तास आधी बनवून एका पॅक कंटेनरमध्ये ठेवले तरी चालतात। खायच्या वेळेस आपण त्याला स्टीम करून घ्यायचे, किंवा आपल्याला फ्राईड हवे असले तर आधी स्टीम करून घ्यावे लागतात मोमोज, त्यानंतर त्यांना फ्राईड तळून घ्यायचं। मोमोज बरेच 2-3 पद्धतीने बनवले जातात, तर मी या ठिकाणी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मोमोजला कसा आकार द्यायचा ते दाखवत आहे। ज्या प्रकारे आपण प्लेट्स टाकतो किंवा आपण करंजी भरतो, त्या प्रकारे आपल्याला इथं प्लेट्स पाडून घ्यायचे आहे पुरीला। त्यानंतर त्यात स्टफिंग भरून एका साईडने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं, दोघी साईड चिपकवून। खूप सोपी पद्धत आहे ही। या ठिकाणी माझे मोमोज रेडी आहे। आता मी स्टीम व्हायला मोमोज ठेवणार आहे। तर मी या ठिकाणी चाळणी घेतलेली आहे। चाळणीला आधी ऑइल लावून घेतलं, त्यानंतर त्यात एक मोमोज ठेवायचा आहे। थोड्या डिस्टन्सवर आपल्याला मोमोज ठेवायचे आहे, म्हणजे जेणेकरून ते स्टीम होताना चिपकायला नको। जर मोमोज चिपकला तर तो आपला तुटू शकतो, म्हणून थोड्या अंतरावरच मोमोज ठेवायचे। पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला चाळणी त्यावर ठेवायची आहे आणि मोमोज होण्यासाठी साधारण 15 ते 20 मिनिट लागतात। 15-20 मिनिटानंतर आपले मोमोज रेडी आहे। खूप छान कलर आलेला आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। थँक्यू फॉर वॉचिंग।